हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आता इथे कबीर आणि सखीला इथे गौतमने आणि बाकी सगळ्यांनीच हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. कबीर आणि सखीची अवस्था जी आहे ती अजिबातच कोणाला पाहवत नसते. इथे आता ही मनस्विनी जी आहे ती एवढी छान ॲक्टिंग करत असते की कोणीही म्हणत नाही की ही तेजस्विनी नाही आहे तर मनस्विनी आहे. तर त्याचवेळी जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात त्याचवेळी आता डॉक्टरही तिथे येतात आणि डॉक्टरांना इथे गौतम आणि मनस्विनी जे आहे ते दोघेही जण रिक्वेस्ट करतात की डॉक्टर काहीही झालं तरी त्यांना वाचवा, त्यांना काय झालं आहे ते पहा. तर त्यावेळी आता डॉक्टर बोलतात की हे पहा, काळजी करू नका, मी पाहतोच आहे. तर लगेचच ही मनस्विनी जी आहे ती तेजस्विनी बनून डॉक्टरांच्या पाया पडते आणि त्यांच्या जीवाची भीक मागू लागते. बोलते की काहीही करा पण माझ्या मुलीला आणि माझ्या जावयाला वाचवा. तर त्याचनंतर आता इकडे इकडे डॉक्टर आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर इकडे ही जी काही मनस्विनी आहे ना ती बोलते की भाऊजी भाऊजी बरे होतील ना हो माझी सखी आणि कबीर, मला कळत नाही आहे की हे सगळं कसं एवढं अचानक घडलं. तर त्यावेळी आता इथे ही जी काही काकू आहे ती बोलते की अहो वहिनी, म्हणजे मला एक सांगा ना, हे सगळं कसं झालं? म्हणजे सगळे तुम्ही तिथेच होतात, मग हे सगळं कसं काय घडलं? अचानक सखी आणि कबीर असे खाली कसे पडले? तर त्यावेळी आता ही जी काही मनस्विनी आहे ना ती त्यांना सांगू लागते की काय झालं ना, आम्ही पेरू पाडण्यासाठी त्या पेरूच्या झाडाकडे गेलो होतो आणि त्याचवेळी तिथे आम्ही काही पेरू पाडले आणि त्या पेरूमध्ये त्यातला एक पेरू जो की कबीरला छान दिसला आणि पिवळा पडलेला होता. त्याला वाटलं की कदाचित हा पिकलेला आहे, म्हणूनच तो पेरू त्याने खाल्ला आणि त्यानंतरच सखीने देखील तो पेरू खाल्ला आणि बहुतेक त्याच पेरूनंतर थोड्या वेळाने ते खाली पडले. खाऊन झाल्यानंतर मला तर काही आयडिया नव्हती की असं काही होईल म्हणून. मग मी खूप घाबरले आणि तेवढ्या तिथे भाऊजी आले. भाऊजी आल्यानंतर भाऊजींनी सगळं काही सावरलं आणि भाऊजी जे आहे ते त्यांनी लगेचच तो तात्पर इकडे हॉस्पिटलला ते त्यांना घेऊन आले. तर त्याचनंतर आता इकडे हे एवढं मोठं घडलं. तर आता इथे काकू बोलते की काय एवढं सगळं झालं? त्यावेळी आता इथे ती बोलते की हो. इकडे आता ती अशी ॲक्टिंग करत असते की जणू तिची नजर सतत त्या दरवाजाकडे जात असते, ज्या रूममध्ये इथे तिला नेलेलं असतं. त्या रूममध्ये आता तिच्या काही टेस्ट चाललेल्या असतात ज्या की आपल्याला कुणीही दाखवत नाही. तर त्याचनंतर आता इकडे आज गौतम आहे तो बोलतो की वहिनी, तुम्ही नका काळजी करू, हे पहा असं रडून वगैरे काही होणार नाही आहे आणि तसंही आपल्या सखीला आणि कबीरला काहीही होणार नाही, आपण त्यांना काहीही होऊ द्यायचं नाही. त्यानंतर आता इकडे ही मनस्विनीची ॲक्टिंग जी आहे ना ती काही बंदच होत नसते. ती बोलते की आता ना मला राहवतच नाही आहे, मला उभंच राहत नाही आहे, माझे पायच गळाले आहेत, मला कळतच नाही आहे, मला सुचतच नाही आहे की मी काय करू आणि कसं करू. तर त्यावेळी आता इथे गौतम जो आहे तो बोलतो की हे पहा, तुम्ही आता सध्या थोडे रिलॅक्स व्हा आणि एवढी काळजी करू नका जेणेकरून तुम्हालाच या सगळ्यातून धक्का बसेल. तर त्यावेळी आता इथे हा जो काही गौतम आहे तो बोलतो की वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही बसून घ्या, मी बघतो त्यांच्याकडे काय हवं आहे काय नको आहे ते. तेवढ्यात इथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर आल्यानंतर इथे त्यांना सांगू लागतात की त्या दोघांची जी काही अवस्था आहे ना ती खूपच सिरियस आहे. खरं तर मला ना आता काळजी वाटते त्यांची, तरीही आमचे प्रयत्न आम्ही सोडणार नाही आहे. पण आम्हाला तुम्हाला सांगण्याचा एक हे असतो, त्याचमुळे मी तुम्हाला सांगतो आहे की त्यांची अवस्था जी आहे ती क्रिटिकलच आहे. त्यावेळी आता गौतम जे आहे ते बोलतात की हे पहा डॉक्टर, तुम्हाला उपचारांसाठी जे काही लागेल ते मागवा, कशाचीही कमी पडू देऊ नका, पण त्या दोघांना बरं करा. तर त्याचवेळी आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ना ती लगेच पुन्हा एकदा डॉक्टरांचे पाय पकडते आणि बोलते की डॉक्टर, काहीही करा पण माझ्या सखीला आणि कबीरला वाचवा. तर त्यावेळी आता डॉक्टर जे आहेत ते पाठीमागे सरकतात, मनस्विनीला उठवतात आणि बोलतात की हे पहा मॅडम, आमच्या हातात जे काही आहे ना आम्ही ते सगळे पूर्ण प्रयत्न करू, त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. इकडे आता
डॉक्टर जे आहेत ते बोलतात की काही त्यांच्या आधीच्या काही आजाराच्या काही फाईल्स वगैरे आहेत का तुमच्याकडे, रिपोर्ट्स वगैरे. त्यावेळी आता इकडे हा जो काही गौतम आहे तो बोलतो की हो हो नक्कीच. तर त्यावेळी आता गौतम बोलतो की मला ना वहिनींना सांगावं लागेल. तर त्याचवेळी आता इकडे इकडे आता ही जी काही तेजस्विनी आहे ती पाहण्यासाठी आलेली असते की सखी आणि कबीर कसे आहेत. तर गौतमनेच तिला पाठवलेलं असतं, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की मी आत्ताच येतो, ऑपरेशनला थोडा वेळ आहे अजून, कारण त्याचं सामान वगैरे आणण्यासाठी काही लोक गेलेले असतात. आणि त्याच वेळी आता इकडे डॉक्टरांनी हे देखील सांगितलं होतं की तुम्ही कोणीतरी त्यांच्याजवळ थांबू शकता, त्यांच्याशी बोलूही शकता, पण त्यांनी जर काही रिस्पॉन्स दिला नाही तर जास्त आग्रह करायचा नाही. तर त्यानंतर आता इकडे हा गौतम जो आहे तो बोलतो की वहिनी एक काम करा, तुम्ही आतमध्ये जा. तसंही तुम्हाला खूप काळजी वाटते, तुम्ही एक काम करा, इथे न रडता आता तुम्ही त्यांना बोलण्यासाठी रूममध्ये जा. तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ना ती बोलते की खरंच खरंच मी जाऊ माझ्या सखीला भेटायला. तर त्यावेळी आता ते बोलतात की हो हो नक्कीच जा तुम्ही, असं म्हणत आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ना ती या सखीला आणि कबीरला पाहण्यासाठी रूममध्ये येते. ती तिथे आल्यानंतर आता जेव्हा तिने पाहिलं आहे की कबीर आणि सखी मस्त झोपले आहेत, तर आता तिचं म्हणणं असतं की असे जसे झोपले आहेत ना शांत, अगदी तसंच पडून राहा, म्हणजे कसं माझ्या डोक्याचा ताणच कमी होईल. तर आता इकडे ही जी काही तेजस्विनी आहे ना, सॉरी ही जी काही मनस्विनी आहे ना, तिला जास्त काही एफर्ट्स घ्यावे लागलेले नसतात, कारण तिने फक्त त्या पेरूमध्ये विष पसरवलं होतं. आणि आता आज एका विषामुळे यांची किती छान अवस्था झालेली आहे असं तिला वाटत असतं. तर ती स्वतःलाच म्हणत असते की अरे वा, म्हणजे तुझं काम ना अगदी सोपं झालं आहे बघ. फक्त आता ह्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमधून त्यांना काहीच फरक पडू देऊ नको, बस एवढीच त्याची इच्छा असते, तिची इच्छा असते. म्हणूनच आता या मनस्विनीने असं काहीतरी आणलेलं असतं जेणेकरून त्या औषधापेक्षा या इंजेक्शनामध्ये जास्त पावर असतो. म्हणूनच आता इकडे या मनस्विनीने स्वतःच्या पर्समध्ये 2 इंजेक्शन आणलेली असतात. त्यातलं एक इंजेक्शन ती कबीरच्या सलाईनमध्ये सोडते, तर दुसरं इंजेक्शन जे आहे ना ते सखीच्या सलाईनमध्ये जोडते. आणि जेव्हा ते सलाईन सोडून होतं त्यावेळी आता इथे ती बोलते की आता आता तुम्हाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, समजलं. आता कितीही प्रयत्न करा, कितीही हॉस्पिटलमध्ये जा, पण तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुमच्याकडे त्यासाठी वेळच नसणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ना ती बोलते की आत्ता माझा मार्ग मोकळा होईल. आता तुम्ही दोघे गेल्यानंतर मी या घराची मालकीण बनेल आणि पुन्हा या घरावर राज करेल. इकडे आता हा गौतम जो आहे तो बोलतो की मला ना आता दादा ते रिपोर्ट्स पाहण्यासाठी जावे लागतील, कारण ते रिपोर्ट्स कधीही लागतील. तर त्यावेळी आता इकडे हे दादा आणि काकू जे आहेत ते बोलतात की हे पहा गौतम, मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यांना तेजस्विनीला म्हणजेच मनस्विनीला तुम्ही ते पेपर्स आणण्यासाठी घरी पाठवा आणि तुम्ही इथेच थांबा. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलतो की हे सगळं ना मला खूप रिस्की दिसतं आहे, त्यामुळेच माझं म्हणणं आहे की तिला ना आपण घरी पाठवूयात. तर त्याचनंतर आता इकडे इकडे ह्या बाईने ह्या बाईने त्या सलाईनच्या बॉटलमध्ये ते इंजेक्शन ॲड केलेले आहेत, आणि जेणेकरून त्यांना आता शुद्ध यावेच नाही, जसे आहेत तसेच अगदी कोमात गेल्यासारखे पडून राहावेत, जेणेकरून तिचं जे काही ध्येय आहे ते साध्य होईल. इकडे आता जेव्हापासून कबीर आणि सखी तिच्या आयुष्यामध्ये आले होते ना तेव्हापासून सखीने सगळं काही चेंज केलं होतं, आणि किती वेळा तिला हे पकडण्याचाही प्रयत्न केला होता, पण तरीही ती कोणाच्याही तावडीत सापडली नाही. पण आता आता तिला खूप आनंद होतो. तिला वाटतं की आता कोणीही नसणार आहे, मला कॉम्पिटिशन देणारही नसणार आहे आणि माझ्या विरोधात जाणारही कोणी नसणार आहे. आत्ता येईल खरी मज्जा, असं म्हणत आता इथे तिने तिने त्या सलाईनच्या बॉटलमध्ये ते इंजेक्शन ॲड केलेलं असतं. तर नक्की हे इंजेक्शन कशाचं असेल, काय असेल, हे तर तुम्हाला माहीतच आहे. जर ही बाई पेरूमध्ये इंजेक्शन लावू शकते तर ह्या सलाईनच्या बॉटलमध्ये का नाही. जेव्हा ती सलाईनच्या बॉटलमध्ये इंजेक्शन सोडत होते त्याचवेळी तिथे गौतम आलेला आहे. गौतमने या बाईला पाहिलेलं असतं. गौतम बोलतो की वहिनी, वहिनी म्हटल्यानंतर लगेचच ही जी काही
मनस्विनी आहे ती बोलते की भाऊजी तुम्ही या ना, असं म्हणत आता इथे ते भाऊजी जे आहेत ते आता आज जातात आणि इकडे या मनस्विनीला बोलू लागतात की बहिणी मला असं वाटतं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे, कारण काय आहे ना, डॉक्टरांनी फाईल्स पाहायला सांगितलेल्या आहेत आणि मला त्या काही सापडणार नाही. त्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच घरी जा आणि त्या फाईल शोधा. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की म्हणजे तुम्हाला चालेल ना, पण मी असं माझ्या मुलांना इथून सोडून कसं जाऊ, माझा पाय नाही ओढणार हो. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलतो की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का, हे पहा नका काळजी करू, मी आपल्या कबीर आणि सखीला काहीही होऊ देणार नाही. असं म्हणत आता ही जी काही त्याची बहिणी आहे ती रडत असते, तिला खूप काळजी आहे असं ती दाखवत असते आणि बोलते की ठीक आहे, तुम्ही कबीरची काळजी घ्या, तोपर्यंत मी येतेच. असं म्हणत आता ती लगेचच घरी जायला निघालेली आहे. जात असताना पुन्हा एकदा ती कबीर आणि सखीकडे पाहून घेते आणि त्यावेळी आता इकडे इकडे आता घरी आल्यानंतर ही जी काही सरकार आहे, घरी आल्यानंतर घरात कुणीही नसतं आणि सरकार जी आहे ती बोलते की अरे वा, म्हणजे आता माझ्या रस्त्यातला मोठा काटा आता मी मिटवला आहे. म्हणजे आता मला या घरावरती राज्य करायला कुणीही थांबू शकत नाही. होतं ते फक्त कबीर आणि सखी, दुसरे कुणीही, दुसऱ्या कोणालाही ती किंमतही देत नाही. तर त्याचनंतर आता इकडे घरामध्ये आल्यानंतर जेव्हा मनस्विनी त्या भिंतीवरती या सखीचा फोटो पाहते, त्यावेळी बोलते की आता लवकरच हा फोटो इथून निघणार आहे, कारण या घरामध्ये जे काही असेल ते फक्त सरकारचं असणार आहे आणि या जागी तुझा नाही तर माझा फोटो असेल, असं आता इथे ती म्हणत असते. आणि लवकरच आता ह्या घरातलं सगळं काही बदलणार आहे. आत्तापर्यंत सगळं काही तुझी मनमानी आणि कबीरचं सगळं काही होत होतं, पण नाही, आता इथून पुढे या घरात माझंच राज्य चालणार आणि मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर माझी इच्छा पूर्ण होईल आणि तेही अशा पद्धतीने. त्यामुळे आज मी खूप आनंदी आहे, असं आता इथे ही मनस्विनी जी आहे ती स्वतःशीच म्हणत असते. आणि त्यावेळी आता इथे तिने एक मस्त बॉटल देखील आणलेली असते पार्टी करण्यासाठी, जश्न मनवण्यासाठी. तर आता इथे ती म्हणते की आता लवकरच एकदा मला फोन येऊ दे, एकदा कन्फर्म होऊ देत की ही न्यूज जी आहे ती खरी आहे. जेव्हा मला फोन येईल ना, तर तेव्हाच मी समजेल की मला पार्टी केली पाहिजे. म्हणूनच आता इथे मनस्विनी घरी आल्यानंतर फोनची वाट पाहत बसलेली असते, कारण तिला माहिती असतं की तिला दवाखान्यातून एक तरी फोन येईल आणि असा फोन येईल जेणेकरून सगळेच दुःखात असतील आणि ती एकटीच सुखात असेल. फक्त आत्तापर्यंत खूप काही ऐकून घेतलं सखी आणि कबीरचं, पण आता नाही, आत्ता मला बोलणारही कोणी राहणार नाही. फक्त मी सगळ्यांवर राज करणार, मी सगळ्यांवर हुकूमत गाजवणार, अगदी पहिल्यासारखं. तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती त्याचाच विचार करत असते आणि म्हणते की अजून फोन कसा येईना. फोनचीच ती वाट पाहत असते. तेवढ्यातच तिला आता फोन येतो. फोनची रिंग वाजल्यानंतर बोलते की अरे वा, म्हणजे आलाय आता फोन, नक्की आता फोन त्यासाठीच असणार आहे. तर आता गौतमचा फोन आलेला असतो तिला. त्यावेळी ती फोन उचलते आणि आता इकडे गौतम जो आहे तो बोलतो की वहिनी वहिनी आता जे काही घडलं आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की भाऊजी काय बोलताय तुम्ही, नक्की काय झालं, सखी आणि कबीर कसे आहेत. तर त्यावेळी आता इथे हा जो गौतम आहे तो बोलतो की वहिनी आपले सखी आणि कबीर या जगात नाही राहिले, त्यांना डॉक्टर वाचवू नाही शकले. तर असं म्हणताच इकडे ही मनस्विनी एवढी ओव्हर ॲक्टिंग करते, बापरे. बोलते की काय भाऊजी तुम्ही काय बोलताय हे सगळं, हे पहा प्लीज असं काही बोलू नका, हे पहा प्लीज असं काही म्हणू नका, माझ्या सखी आणि कबीरला काहीही होणार नाही आहे. तर त्यावेळी आता इकडे गौतम जो आहे तो बोलतो की हो वहिनी, मी जे काही बोलतोय ते खरं आहे. असं म्हणताच आता ती मोठमोठ्याने रडू लागते आणि इकडे फोन कट करून टाकते. इकडे आता तिला असं वाटतं की गौतमला असं वाटते की वहिनी रडत आहे आणि म्हणूनच तिने फोन कट केलेला आहे. पण खरं तर आता इकडे हिला पार्टी करायची असते, हे गौतमला माहीत नाही असं तिला वाटत असतं. तर त्यावेळी आता ही बॉटल जी आहे ती खोलत असते आणि खरं तर इकडे गौतमने हे जे काही बोललं ना, ती सगळी गौतमची ॲक्टिंग असते. खरं तर गौतम, सखी, काकू, पुरुषोत्तम या सगळ्यांचं ते नाटक असतं एक.
पण ह्या सगळ्यात ना मनस्विनीला कशाचाही अंदाज आलेला नसतो. म्हणूनच आता ही मनस्विनी जी आहे ती घरामध्ये ती बॉटल खोलत तिची पार्टी करण्याची तयारी सुरू असते. ज्यावेळी ती बॉटल खोलत असते तर त्याचवेळी आता पाठीमागून इथे गौतम, सखी आणि कबीर आणि काकू हे सगळेजण आलेले असतात. पण तेवढ्यातच आता तिला आवाज येतो आणि कबीर म्हणतो की काय मग बॉटल खोलता येत नसली तर मी खोलून देऊ का, असं म्हणताच आता कबीरचा आवाज ऐकताच मनस्विनीला खूप मोठा धक्का बसतो. मनस्विनी जी आहे ती खूपच आश्चर्यचकित झालेली आहे. कारण आत्ताच तिला हॉस्पिटलमधून फोन आला होता की सखी आणि कबीर गेले आहेत. म्हटल्यानंतर तिला आवाज कोणाचा आला हे पाहण्यासाठी ती मागे वळते. जेव्हा ती मागे वळते ना त्याचवेळी तिला कळतं की कबीर आणि सखी जिवंत आहेत. आता हे पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर त्यावेळी आता इथे कबीर बोलतो की काय बसला ना झटका. तर त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की तुम्ही दोघे, असं म्हणतात. आता तिच्या हातात ती जी काही बॉटल आहे ती पाहतात. सगळेजण बोलू लागतात की अरे वा, म्हणजे चांगलं जमतंय हां तुला हे सगळं. तर त्यावेळी आता इकडे आता ह्याची बोलतीही बंद झालेली असते आणि तिचं सत्यही आता सगळ्यांसमोर आलेलं असतं. कारण आता तिला हे तर कळून चुकलं आहे की मी आता कितीही खोटं बोलले आणि कितीही काही झालं तरीही कोणालाही माझ्यावरती विश्वास बसणार नाही. तर त्याचमुळे आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे तिचं भांडं आता इथे फुटलेलं आहे. सखी आणि कबीरने खूप मोठा डाव आखून तिलाच तिच्या प्लॅनमध्ये मूर्ख बनवलेलं आहे. तर त्याचनंतर आता इकडे हे सगळं ती मनस्विनी खूप आश्चर्याने पाहत असते. आता तिच्याकडे शब्दच राहिलेले नसतात बोलायला. त्यावेळी आता इथे सखी बोलते की काय मग कसा वाटला प्लॅन, तुला काय वाटलं होतं तू आम्हाला मारून टाकशील आणि तुझाच प्लॅन सक्सेसफुल होईल. अगोदर तू गनचा प्लॅन केलास आणि नंतर पेरूचा. तुला वाटलं की आता गेले म्हणजे विषय संपला, पण नाही. हे बघ आम्ही एवढे मूर्ख नाही आहेत की आम्ही तुझ्या प्लॅनसारखे चालायला. तुला कळतंय की आपल्या घरामध्ये किती कटकारस्थानं तू केले आहेत आणि आता आम्हाला त्याची सवयही झाली आहे. म्हणूनच आम्ही तुझ्यापेक्षा थोडं सावध झालो आणि तुलाच तुझ्या प्लॅनमध्ये अडकवून टाकलं, असं आता इथे सखी जी आहे ती या मनस्विनीला म्हणत असते. पण आता इकडे सखीचा जो काही राग आहे ना तो अनावर होतो. कारण तिने कबीरच्या जीवाशीही खेळला आहे आणि म्हणूनच आता सखी पुढे जाते आणि सनदिशी एक कानाखाली तिच्या मारते. कानाखाली मारून झाल्यानंतर इकडे या मनस्विनीला खूप राग येतो. मनस्विनी म्हणते की काय तू माझ्या कानाखाली दिलीस, हे बघ तू अजून इतकी आहेस आणि तू माझ्या कानाखाली दिलीस. तर त्यावेळी आता इथे ही जी काही सखी आहे ना ती बोलते की खरं तर ना तू एवढ्या छान चुका केल्या आहेत ना, तुझी ना आरती ओवायला हवी, असं म्हणत आता इकडे ही जी सखी आहे ना ती तिच्याकडेच पाहत असते. आणि तेवढ्यातच आता इथे ही मनस्विनी जी आहे ती बोलते की हे बघ सखी, तू जे काही करते आहेस ना ते खूप चुकीचे करते आहेस. एक दिवस तुला वाटत असेल की आता मला जेलमध्ये पाठवून तुम्ही सगळेजण शांत आणि सुखाने राहाल, पण नाही, मी तसं होऊच देणार नाही. तर आता सखी आणि कबीरने पोलिसांना फोनही केलेला असतो आणि सखी आणि कबीरच्या सांगण्यावरून पोलीस देखील हजर झालेले असतात. इकडे आता सखी जी आहे ती बोलते की करा, हिला अरेस्ट करा आणि घेऊन जा, हिला माझ्या नजरेसमोरून एकदा दूर घेऊन जा. तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की सखी तू खूप मोठी चूक करत आहेस. हे बघ अजूनही तुला सांगते की तू मला अरेस्ट करून पाठवू नकोस, नाही तर तुला खूप पश्चाताप होईल. तर त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ आत्तापर्यंत आम्ही तुला सोडत गेलो पण त्याचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही आहे. आत्तापर्यंत तुझ्या सगळ्या चुका आम्ही माफ केल्यात, पण यावेळी तर तू आमच्या जीवावर उठली आहेस. यावेळी आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे आता भोग तुझ्या कर्माची फळं, असं आता इथे सखी जी आहे ती या मनस्विनीला म्हणत असते. आणि त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ती रागाच्या भरात सखीला म्हणते की सखी आता तू जे काही वागली आहेस ना ते चुकीचं आहे, पण लवकरच तुला या सगळ्याची फेड करावी लागेल तुझ्या आयुष्यात. बघ तुझ्या वर्तमानात
आता तुझा भूतकाळ येणार आहे आणि तोच तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. नक्की तो भूतकाळ कोण असेल याचा विचार कर. असं आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ना, ती सखीला बोलते. तर सखी ही त्या गोष्टीचा विचार करते की नक्की हे मनस्विनी जे काही बोलली ते खरं ठरेल का? कोण असेल तो भूतकाळ? म्हणजे ती काय बोलत असेल? असं तिला जास्त काही समजलं नसतं. कबीरही त्या गोष्टीचा विचार करतो की ही मनस्विनी जे शेवटला जाताना असं का बोलली? की तिचा काहीतरी भूतकाळ आहे. तर मित्रांनो, नक्की हा सखीचा भूतकाळ काय असेल आणि सखीच्या भूतकाळात कोण होतं हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग नक्कीच पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.